नमस्कार मित्रांनो, एक एक क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती मध्ये वारंवार विचारले जाणारे मराठी व्याकरणमधील भाषा व वर्णविचार ह्या विषयाचे 80 प्रश्नांची PDF टेलिग्राम चॅनलमध्ये आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? तर 52. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी पर्यायापैकी स्वर कोणता आहे? तर ए या स्वर आहे. मराठी भाषेत एकूण स्वर आहेत तर एकूण 14 स्वर आहेत. मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो? तर आपण देवनागरी या लिपीत करतो. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना म्हणतात. तर काय म्हणतात? वर्ण म्हणतात. मराठी भाषेतील अळ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते आहे? तर अळ या स्वतंत्र वर्ण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे? तर याच्यामधील ई या स्वर आहे. वर्णांची उच्चार स्थाने या दृष्टिकोनातून कोणता वर्ण तालव्य नाही? तर याच्यामध्ये र या तालव्य नाही. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता नाही? तर उ या संयुक्त स्वर नाही. क हे व्यंजन ह्या वर्णाचे आहे. तर कोणत्या? कंठ. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे? तर मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे? तर संस्कृत, हिंदी, मराठी यापैकी सर्व. पर्याय ड. पुढचा प्रश्न, ई या स्वर कोणत्या प्रकारचा आहे? तर या ऱ्हस्व. वर्णमालेतील मूळाक्षरांची संख्या आहे? तर 50. खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता? तर उष्मे नसणारा पर्याय अ या माप्राण वर्ण येतो. हे 3 उष्मे येतात. जोडाक्षर म्हणजे काय? जोडाक्षर म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन आणि त्याच्यात स्वर मिसळतो. पर्याय अ. शब्दातील अक्षर दीर्घ असते. शेवटचे. ज्यांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याशिवाय होऊ शकतो त्यांना म्हणतात. तर त्यांना स्वर म्हणतात. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? तर व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण. पुढीलपैकी या ओठ्यवर्ण आहे? तर याच्यामधील प या ओठ्यवर्ण आहे. पुढीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते? तर याच्यामधील मूर्धन्य ठ. चक्र या शब्दातील च या वर्ण कोणत्या प्रकारात आहे? तर च या तालव्य या प्रकारात आहे. ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात? तर काय म्हणतात? शब्द म्हणतात. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात? तर त्यास जोडाक्षर असे म्हणतात. चंद्र व जग ह्या शब्दातील पहिले व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? तर कोणत्या प्रकारात? तालव्य या प्रकारात. श, श, स ह्या वर्णांना काय म्हणतात? तर यांना उष्मे म्हणतात. अ, आहा या वर्णांचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर यांचा प्रकार स्वरादी आहे. अ ह्या वर्ण कोणत्या प्रकारात आहे? तर या माप्राण या प्रकारात आहे. ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वरांचा उच्चार केल्यास फरक पडण्याचा संभव असतो. कोणता फरक पडण्याचा संभव असतो? तर शब्दांच्या अर्थात. अक्षर म्हणजे काय? अर्थ सांगा. अक्षर म्हणजे नष्ट न होणारी.
आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणांना काय म्हणतात? तर त्यांना अक्षरे म्हणतात. र या व्यंजनाची जोडाक्षर लिहिण्याच्या किती पद्धती आहे? तर र ह्या व्यंजनाच्या जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती टोटल 4 आहे. राम वनात जातो ह्या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत? तर टोटल 14 मूलध्वनी आहेत. एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला काय म्हणतात? तर त्याला द्वित्व असं म्हणतात. तर या वर्णाचा प्रकार कोणता आहे? तर कोणता आहे? अनुनासिक. तर हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे? तर हे तालव्य या प्रकारातील आहे. शब्दांच्या अक्षरामधील शेवटच्या अक्षरास काय म्हणतात? तर शेवटच्या अक्षरास अंत्य अक्षर असे म्हणतात. ड हे व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? तर ड हे व्यंजन कंठ्य या प्रकारचे आहे. जोडाक्षरांची योग्य फोड ओळखा. तर द्या. द अधिक य अधिक अ. पुढचा प्रश्न. महाप्राण म्हणून पुढीलपैकी कोणती व्यंजने ओळखली जातात? तर महाप्राण म्हणून ह ह्याच्या उच्चाराची छटा असलेली. भाषा या शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? तर या भाष्य या धातूपासून आलेला आहे. दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर दंड नसलेले र. पुढचा प्रश्न. मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कुठे आढळला? तर कुठे आढळला? श्रवण बेळगोळ. पुढचा प्रश्न. देवनागरी लिपीत लिहिण्याची पद्धत कशी आहे? तर कशी आहे? डावीकडून उजवीकडे. पुढचा प्रश्न. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर आपण काय म्हणतो? वर्ण म्हणतो. मराठी भाषेत एकूण 14 स्वर, 2 स्वरादी व इतकी व्यंजने आहेत. 34. मराठी भाषेत ह ह्या वर्ण महाप्राण आहे तर कोणता स्वतंत्र वर्ण आहे? तर स्वतंत्र वर्ण अळ आहे. धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर याच्यात टोटल 6 व्यंजने आहेत. अक्षरांना असे म्हणतात. अक्षरांना ध्वनिचिन्हे. महाराष्ट्रातील खानदेश भागात बोलली जाणारी बोलीभाषा कोणती आहे? तर महाराष्ट्रात खानदेश भागात बोलली जाणारी भाषा अहिराणी आहे. अनुनासिकाला काय म्हणतात? तर अनुनासिकाला अनुस्वार असे म्हणतात. च वर्गातील छ, च, छ, ज, ज या वर्णाचा उच्चार असा दुहेरी होतो. तालव्य व दंत तालव्य. ए आणि अ हे 2 स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले? तर हे इंग्रजी भाषेतून आले. अनुनासिके मुख्यतः कशाच्या साहाय्याने उच्चारली जातात? तर नाकाच्या साहाय्याने उच्चारली जातात. कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते? खरोष्टी हिला. व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर. खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? पर्याय अ. अष्टाध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत? तर 8. ख, झ या वर्णांना काय म्हणतात? तर यांना महाप्राण असे म्हणतात. ए या स्वर कोणत्या प्रकारात आहे? या संयुक्त स्वर या प्रकारात आहे. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे कोणती भाषा? तर ती मातृभाषा. पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? तर याच्यातील कोणता व्यंजन प्रकार नाही आहे? स्वरादी. पुढचा पर्याय. खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते आहे? तर याच्यातील च, छ, ज, ज हे दंत तालव्य वर्ण आहे.
कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर टोटल 6. कोणत्या लिपीत ध्वनींचा स्वतंत्र वर्ण आहे? देवनागरी लिपी. भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर भाषेचे एकूण 2 प्रकार आहेत. आपल्या स्वाभाविक बोलल्याला काय म्हणतात? तर गद्य म्हणतात. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? तर भाषा. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय? तर भाषा. मूळ शब्दांना व्याकरणात काय म्हणतात? तर प्रकृती. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर मराठी भाषेचे पाणिनी दादोबा तरखडकर यांना म्हणतात. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर दर्पण हे पहिले वृत्तपत्र आहे. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. विसर्ग हा एक वर्ण आहे. कोणता? कंठ्य. य, र, ल, व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ह्या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच आहेत. तर इ, उ, रू आणि लू. खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनांचा गट ओळखा. तर ख, घ, छ आणि झ. कारण की याच्यामध्ये हचा उल्लेख होतोय, उच्चार होतोय. जोडाक्षरात क्रमाने येणारा प्रथम येणारे हे अपूर्ण उच्चारले जाते. तर कोणते? व्यंजन. अनुस्वारांचा भिन्न उच्चार असलेली शब्दजोडी कोणती? तर कोणते? कंप आणि मंच. पर्याय क. खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षरांचा उच्चार हा तालव्य आहे? तर जल. जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती व ती अजूनही आधुनिक काळात टिकून आहे, त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो? तर कोणता दर्जा प्राप्त होतो? अभिजात. खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे? तर तामिळी द्रविडियन गटातील आहे. भाषेचे नियम म्हणजे भाषेचे होय. तर काय? व्याकरण. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारांचा उच्चार न ह्या अनुनासिकाप्रमाणे होतो? तर पंडित. निर्भूत म्हणजे तोकडा उच्चार. पर्याय ड.